माणसाला जगण्यासाठी आणि उद्योग करण्यासाठी मूलभूत गोष्टी लागतात, त्यामध्ये रस्ते लागतात. त्याची या ठिकाणी वानवा आहे किंवा असं म्हणूया की अत्यंत वाईट अशी अवस्था आहे, दुरावस्था आहे. 4,000 लोक तरी ह्या ठिकाणाहून खरं तर आम्ही हा सगळा जो काही बाढ विस्तार तो गुंडाळून आम्ही स्थलांतरित करत आहोत. मर्सिडीज बेंज, फॉक्सवॅगन, स्कोडा, ह्युंडाई यासारख्या जागतिक कंपन्यांमुळे चाकण MIDCची एक वेगळी ओळख आहे. पण इथे खड्डे, अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि होणारे अपघात नित्याचे झालेत. या त्रासाला कंटाळून 20 लघु उद्योगांनी त्यांच्या कंपनीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. माणसाला जगण्यासाठी आणि उद्योग करण्यासाठी मूलभूत गोष्टी लागतात, त्यामध्ये रस्ते लागतात. कारण आपल्याला वाहतूक, आपल्याला स्वतःला कम्युटिंग करावं लागतं. त्याची या ठिकाणी वानवा आहे किंवा असं म्हणूया की अत्यंत वाईट अशी अवस्था आहे, दुरावस्था आहे. प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यांचं जे जाळं चांगल्यापैकी निर्माण व्हायला होतं ते झालेलं नाही. त्यामुळे आम्हाला उद्योगधंदे करण्यामध्ये प्रचंड अडचणी येतात. साधारणतः आमचा लोकांचा जो काही येण्या जाण्याचा जो वेळ आहे तो किमान 3 पटीने वाढलेला आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की कार्यक्षमता लोकांची किती कमी झाली असेल, लोक आमचे किती मानसिक ताणतणावामध्ये असेल माझ्या सकट. त्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचे लोकांचा त्याच्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे लोकांचा प्रचंड प्रमाणामध्ये स्ट्रेस वाढलेला आहे. त्यांना घरच्यांना, ज्याला आपण सामाजिक म्हणतो, कौटुंबिक म्हणतो, हे जे काही त्यांचं आयुष्य आहे ना त्याच्यावर पण गदा आलेली आहे. ह्या सगळ्यातून निराशा आलेली आहे आणि त्याचमुळे आम्ही इथून खंडाळा MIDC सातारा या ठिकाणी जायचा निर्णय घेतला. तो निर्णय 14 महिने आम्ही सरकारकडे आणि प्रशासनाकडे सातत्याने फॉलोअप करून, मोर्चे काढून, निवेदनं देऊन, वेळोवेळी आम्ही जो काही व्हॉट्सअप ग्रुप जो काही PMRDA, MIDC, डिव्हिजनल कमिशनर, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद या सगळ्यांनी मिळून जो बनवलेला आहे, तर त्यामध्ये टाकून सुद्धा काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे ह्या ढिम्म प्रशासनासमोर आम्ही आता हतबल झालेलो आहोत. त्यामुळे कोणताही न्याय मिळण्याची कोणती आम्हाला आशा वाटत नाही. त्यामुळे आमचा साधारणतः दीक्षा एक्सपोर्ट या कंपनीचा आमचा जो काही वार्षिक आत्ताची जे काही उलाढाल जर का बघाल तर ती गेल्या वर्षी 50 कोटी होती. यावर्षी मला खात्री आहे आम्ही 70 ते 80 कोटी नक्की करणार आहोत. अशा साधारणतः 20 कंपन्या म्हणजे 1000 कोटीच्या पुढे जे ह्या भागातून खरं तर उलाढाल करतात ते आणि साधारणतः 2000 थेट ह्यात असणारे कर्मचारी आणि इनडायरेक्ट ज्याला म्हणतो आमचे सप्लायर्स असतील, आमचे लॉजिस्टिक्स पार्टनर्स असतील, हे जर का धरले तर ते अधिकच्या अजून एक 2000 म्हणजे 4,000 लोक तरी ह्या ठिकाणाहून खरं तर आम्ही हा सगळा जो काही बाढ विस्तार तो गुंडाळून आम्ही स्थलांतरित करत आहोत. तो कारण काय झालं आहे की रोज कामावर यायला उशीर होतो आणि जाताना पण उशीर होतो. जवळजवळ आम्हाला जो 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे त्यासाठी 2-2 तास किंवा 3-3 तास कधी कधी लागतात. किंबहुना मी बऱ्याच वेळा इथून 7 वाजता निघाल्यावर सुद्धा 11 वाजता घरी गेलो आहे. पण आता कंपनी बंद होणार आहे, घरी सांगितलं का? चिंता निर्माण झाली असेल आता? हो, आता घरात पण तसं वातावरण जे आहे ते टेन्शनचंच वातावरण आहे. कारण आता कंपनी हे बंद करून आम्ही मॅनेजमेंटलाही सांगतोय की कंपनी तुम्ही इथून शिफ्ट करा, आम्ही दुसरीकडे तुमच्यासोबत काम करायला यायला तयार आहोत म्हणून. बरोबर, कारण कर्ज असेल, मुलांच्या शिक्षणाचा काय 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 प्रश्न असतात आपल्या या पगारावरती काय काय अवलंबून आहे? मात्र कसं आहे, याच्यावर माझं एक ते सर्व कुटुंब, माझ्या मुलांचे शिक्षण, त्याच्यानंतर बाकीचे जे का माझी बाकीची पारिवारिक जबाबदारी आहे ती सर्व माझ्यावर आहे. ते लोन आहेत, काही व्हेकलचे हप्ते आहेत, तर ते कसे काढायचे आहे एक टेन्शन आहे मोठं. तुमचं नाव सांगा. मी प्रवीण बडगुजर. तर आम्ही वाहतूकमध्ये बेरोजगार होऊ शकतो, कारण की आमची कंपनीला यायला मी खराबवाडीमध्येच राहते. यायला मला 5च मिनटं लागतो आणि या खड्ड्याच्या ट्रॅफिक वगैरेमुळे अर्धा तास जातो सर यायला आमच्या इथे. परत मुलांच्या शिक्षणाला वगैरे शाळेवर व्यवस्थित जात नाही, त्यांचे कपडे घाण होतात, त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतो सर आम्हाला खड्ड्यावर वगैरे. आता जर नोकरी केली तर काय करणार तुम्ही कंपनी बंद झाल्यावर? कंपनी बंद झाल्यावर सर काही पर्याय नाही, एकतर गावाकडे परत जावं लागेल, तिथं पण काही सुविधा वगैरे नाही आहे. पण दुसऱ्याकडे काही ना काही भरून फॅमिलीला तरी सपोर्ट करावं लागेल. मालक म्हटलेत का खंडाळ्याला येत आहे का, असं काही विचारणं झाली? हां, मालकने जर म्हटलं खंडाळ्याला जायचं आहे का तर नक्की जाणार, कारण की या कंपनीमध्ये मी 2013 पासून कामाला आहे. कंपनीने माझ्या मुलीच्या आजाराला वगैरे भरपूर सपोर्ट केलेला आहे, म्हणून आम्हाला खंडाळ्याला जावंच लागेल. माझं नाव अतुल पटले. मोठा प्रश्न आहे की आपलं दररोजचा दैनंदिन उदरनिर्वाह कसा करावा, मुलांचे शाळेचे फीजचे पैसे कसे भरावे आणि त्याचबरोबर बँकेचे काही हप्ते आहेत घराचे, तर तेही मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर आमची विनंती असेल सरकारला किंवा आमच्या साहेबांना की त्यांनी या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्यातून मुक्तता मिळवावी.
तुमचं नाव सांगा. शरद महाजन. आज तुमच्याकडून कळतंय, त्याच्यामुळं या गोष्टीवर वारंवार आपण कंपनी किंवा तालुक्यातल्या सगळ्याच रस्त्यांसाठी प्रयत्न करतोय. परंतु ज्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये महसूल उत्पन्न आपल्या शासनाला 50,000 कोटीचं मिळतंय, त्या ठिकाणी तरी त्यांना सुस्थितीमध्ये सगळ्या दळणवळणाची व्यवस्था, लाईटची व्यवस्था सगळ्या व्हाव्यात म्हणून गेले 1.5-2 वर्षापासून मी सातत्यानं प्रयत्न करतोय. त्यातल्या काही गोष्टी सकारात्मकतेने वाटचाल सुरू झालेली आहे. परंतु आता उद्योजकांच्या ह्या भावना पाहता या सगळ्या सुविधा, मूलभूत सुविधा एकदम होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडून एक मोठं पॅकेज चाकण MIDC आणि परिसरासाठी मिळावं म्हणून त्या ठिकाणी तात्काळ पाठपुरावा करून त्यांना गळ घालून या MIDCतल्या कंपन्या नाराज होऊन पुढे जाऊ नयेत याच्यासाठी 100% प्रयत्न करेल. बैठक काय लावणार आहात किंवा या सगळ्यांना घेऊन जाणार आहात, काय नेमकी पावलं तुम्ही उचलणार आहात? नाही, आता आपण पहिल्यांदा हे जे 20 उद्योजक आपण सांगितलं यांच्याशी आज उद्या त्यांच्याशी संपर्क करून त्यांचं जे म्हणणं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी पुढं खंडाळाला सातारा जिल्ह्यात जी मागणी केली या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन त्या कंपन्या याच ठिकाणी राहतील असा पहिला त्यांचा मुद्दा त्या ठिकाणी घेऊन इतर ज्या कंपन्या आहेत किंवा इतरांना जी या 20 कंपन्या जाण्याची भीती वाटून जर दुसऱ्यांनाही काही वाटलं असं वाटणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे, कारण फार मोठी नुकसान MIDC आणि तालुक्याची या ठिकाणी रोजगाराच्या बाबतीत आणि राज्याच्या उत्पन्नाच्या बाबतीत होणार आहे. या कंपन्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDCत स्थलांतरित होणार आहेत. त्यासाठी या 20 कंपन्यांनी संघटना स्थापन केली आहे. त्याद्वारे जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. या 20 कंपन्या स्थलांतरित झाल्यावर 1,000 कोटींच्या उलाढालीवर परिणाम होणार आहे. 4,000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार आहे. चाकण आणि परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडीतून सुटका होत नसल्यानं चाकण MIDCला हा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.